सातारा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात सध्या मोठी घमासान सुरू आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि पालकमंत्री व पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्यात मोठा कलगीतुरा रंगलाय. खरं तर महेश शिंदे मनानं अजूनही भाजपमध्ये, कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यानं नाईलाजाने महेश शिंदे शिवसेनेत आले. पण हा गडी काही शिवसेनेत रमला नाही. आपल्या पत्नीला भाजपकडून झेडपी अध्यक्ष करण्यासाठी त्यांनी पक्षावरच कुरघोडी केली. आता शंभूराज देसाईंना थेट शिंगावर घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. महेश शिंदे आता बंडाच्या तयारीत आहेत का, त्यांची वक्तव्य नेमके काय सांगतात याचा आढावा घेतलाय बोलबिंदासने. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोलबिंदास. महेश शिंदे हे मूळचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. शशिकांत शिंदे यांचा पराभव करून महेश शिंदे यांनी कोरेगावची आमदारकी मिळवली. 2024च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली. त्यामुळं कोरेगाव हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटला. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या सल्ल्यानुसार महेश शिंदे हे सेनेत दाखल झाले. शिंदे यांनी पुन्हा एकदा येथून विजय मिळवला. महेश शिंदे शिवसेनेचे आमदार झाले खरे, पण मनाने मात्र ते भाजपमध्येच राहिले. अलीकडे झालेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत याचा प्रत्यय सगळ्यांना आलाय. साताऱ्यात आपला अध्यक्ष बसवण्यासाठीची भाजपने शिंदे गटाचे तसेच राष्ट्रवादीचे सदस्य फोडले. या कामी त्यांना महेश शिंदे यांचेही सहकार्य असल्याचं बोललं गेलं. जिल्हा परिषद अध्यक्षपदी महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची झालेली निवड यातून हा संशय बळावतोय. झेडपी निवडणुकीच्या वेळी मोठं रामायण घडलं. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला. पण महेश शिंदे शांतपणे सगळं बघत राहिले. पत्नीला अध्यक्ष करण्यासाठी त्यांनी मोठी खेळी केल्याचं मानलं गेलं. आता हे सगळं झाल्यानंतर महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. त्यामुळं साताऱ्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले. आमदार महेश शिंदे यांनी प्रथमच यावर जाहीर प्रतिक्रिया देत मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधलाय. शंभूराज देसाई हे मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतात, कोणत्याही कार्यक्रमांना मला बोलवलं जात नाही असा आरोप महेश शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपणास कार्यक्रमासाठी बोलवलेच नाही, फोनही आलेला नाही अशी महेश शिंदे यांची तक्रार आहे. तसेच हा शिवसेनेचा पहिलाच कार्यक्रम नाही की मी जाणार नाही. साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझा फोटो बॅनरवर नव्हेच तर जिल्ह्यात शिवसेना आहे तरी कुठे असा सवालही शिंदे यांनी केलाय. 5 वर्ष पालकमंत्री पद असूनही 30 सदस्यांपर्यंत पोहोचता आलं नाही असा घणाघात करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर महेश शिंदेंनी टीका केली. आम्ही पहिल्यापासून भाजप सोबत काम करत आलो आहोत असं स्पष्ट करत महेश शिंदे यांनी एका प्रकारे आपण आजही भाजपशी कनेक्टेड असल्याचं सूचित केलंय. त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थही काढले जातात. ते राज्यातल्या झेडपीतला सातारा पॅटर्न महाराष्ट्रभर गाजला. यातून भाजप आणि शिवसेना यांच्यातलं टोकाचं राजकारणही पाहायला मिळालं. आता महेश शिंदे विरुद्ध शंभूराज देसाई अशी लढत पाहायला मिळते. महेश शिंदे यांनी घेतलेली कठोर भूमिका बघता भविष्यात ते शिंदे गटात राहणार की बंडात्मक पवित्रा घेणार हा प्रश्न गडद झालाय. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.